जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 161. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. गुरुकृपेनं रामचरणी चित्तलय होण्यासाठी काय करायला हवं हे जेव्हा संत सत्पुरुषांना विचारलं जातं, आमच्या सद्गुरूंना विचारलं जातं, त्यावेळी आमचे महाराज म्हणतात, खूप सोपं आहे. जे भगवंताला आवडतं ते आपल्याला आवडलं की काम झालं. किंवा जे संत सत्पुरुषांना आवडतं, जे सद्गुरूंना आवडतं ते आम्हाला आवडलं की काम झालं. आणि त्यांना काय आवडतं तर भगवंताशिवाय, भगवंताच्या नाम रूप लीला गुणांशिवाय त्यांना काही आवडतच नाही. ते आम्हाला आवडायला लागलं की सहजीच चित्तलय गुरुकृपेनं होतो. आणि भगवान श्रीरामांनी जेव्हा शबरी मातेला भक्तीचे प्रकार, नवविधा भक्ती जेव्हा सांगितली, पुढे येईलच तो भाग अतिशय सुंदर असा, त्यामध्ये पहिली भक्ती सांगताना म्हणाले, प्रथम भगती संतन कर संगा. संतांचा संग ही पहिली भक्ती आहे. आणि खरोखर संत संगाशिवाय काहीच शक्य नाही. परमार्थ मार्गामध्ये एक पाऊलसुद्धा संत संगाशिवाय टाकणं शक्य नाही. हे ज्यावेळी मुमुक्षू स्थिती प्राप्त झालेल्याच्या लक्षात येतं, तेव्हा जीवाचा आटापिटा करून तो संत संग कसा मिळेल याकडे त्याचा मोहरा वळतो. ती इतकी तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये जागृत होते. आणि अर्थातच ही इच्छा प्रभूंच्या कृपेनं जागृत होते. कारण प्रभूंना स्वतःला, बरं का, संत संगाची अनावर लालसा आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा कैकेयी मातेनं श्रीरामांना सांगितलं की वनात जायचे तुला, तेव्हा रामांना आनंद झाला की काय माझ्यावर कृपा केलीस माते तू, ज्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, तो संत संग, तो ऋषीमुनींचा संग वनामध्ये तुझ्या कृपेनं मला सहजीच मिळणार आहे. इतकी त्याची लालसा प्रभू श्रीरामांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांच्या भक्तांच्या मनात ज्या वेळेला प्रभूंच्या मनातली लालसा निर्माण होते संत संघाची, त्यावेळी प्रभू कृपेनं हा संत संघ घडत असतो. आजपासून तुलसीदास आम्हाला प्रभू श्रीरामांच्या मनातली संत लालसा, संत दर्शन लालसा, ऋषीमुनींचा संग मिळवण्याची लालसा, या पोटी त्यांनी जो वनवासातला सुवर्ण काळ अनुभवला सीतारामांनी, लक्ष्मणांनी, त्या काळाचं वर्णन करायला तुलसीदास सुरुवात करणार आहेत. अनेक ऋषीमुनींच्या भेटी, त्यांचे आशीर्वाद. आता हे आशीर्वाद कुणी कुणाला दिले हे आपल्याला पुढे कळेलच. याबद्दलचं अत्यंत सुंदर वर्णन, खरोखर सुवर्ण काळ सीतारामांच्या आयुष्यातला आता सुरू होणार आहे, ज्यामध्ये ते विविध ऋषीमुनींच्या भेटी घेतील आणि त्याचं वर्णन आणि तदनुसार त्याचं महत्त्व, संत संगाचं, त्यांच्या बोधाचं, हे सर्व आपल्याला तुलसीदास सांगणार आहेत. आपण बघितलं की निषादराज मुळीच ऐकायला तयार नाही की घरी परत जा हे जे प्रभूंनी सांगितलं. त्यामुळे पुढे काय म्हणतोय निषादराज गुह हे आज
प्रथम तुलसीदास सांगतायत. म्हणाले, दीन बचन गुह कह कर जोरी, विनय सुनहु रघुकुल मनि मोरी. नाथ साथ रही पंथु देखाई, करि दीन चारि चरण सेवकाई. जेहि बन जाई रहबर घुराई, परन कुटी में करबी सुहाई. तब मोहि कह जसी देबर जाई, सोई करी हूँ रघुबीर दोहाई. सहज स्नेह राम लखितासु, संग लीन गुह हृदय हुलासु. पुनि गुह ज्ञाति बोली सब लीन्हे, करि परितोषु बिदा तब कीन्हे. निषादराज हात जोडून अत्यंत दैन्यवाणेपणे म्हणाला, हे रघुकुल शिरोमणी, माझी विनंती ऐका. मी तुमच्या सोबत राहीन, मार्ग दाखवेन आणि 4 दिवस तुमच्या चरणांची सेवा करून, हे रघुराज, ज्या वनामध्ये तुम्ही राहाल तिथं मी सुंदर पर्णकुटी बनवून देईन तुम्हाला. हे श्रीराम, मी प्रार्थना करतो तुम्हाला, आणि मग तुम्ही जी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी करेन. आणि इतकं त्याचं हे स्वाभाविक सहज हृदयापासूनचं प्रेम बघून श्रीरामांनी त्याला आपल्या सोबत घेतलं. संगलीन गुह हृदय हुलासू. खूप उत्साह उल्हास दाटून आला निषादराजाच्या हृदयामध्ये, आनंद झाला. मग आपल्याबरोबरचा जो परिवार, निज परिवार होता त्यांना बोलावलं आणि त्यांचं समाधान करून त्यांना निरोप दिला निषादराजांनी. आणि तो स्वतः श्रीराम लक्ष्मण सीतेसोबत निघाला. त्यानंतर तब गणपती शिव सुमिरी प्रभु, नाई सुर सरिहि माथा. सखा अनुज सिय सहित बन, गवनु कीन्ह रघुनाथा. त्यानंतर रघुनाथांनी गणेशाचं आणि शिवभगवानांचं स्मरण करून गंगामातेला नमस्कार करून निषादराज लक्ष्मण आणि सीतेसह पुढे वनामध्ये निघाले. पुढे काय झालं तर, तेही दीन भयवो बिटप तर बासु, लखन सखा सब कीन्ह सुपासु. प्रात प्रात कृत करि रघुराई, तीरथ राजु दीख प्रभु जाई. त्या दिवशी एका झाडाखाली वनामध्ये त्यांनी निवास केला. तुलसीदास म्हणतात, लक्ष्मण आणि सखा निषादराज यांनी सीतारामांच्या विश्रांतीची चांगली व्यवस्था तिथं केली झाडाखाली, बरं का. त्यानंतर रात्री विश्रांती घेऊन प्रातःकाली सर्व कर्म आटोपून त्यांनी तीर्थराज प्रयागाचं दर्शन घेतलं, बरं का. प्रयागात आहेत ह्या वेळी श्रीराम, त्या तिथल्या वनप्रदेशामध्ये. खरोखर इथे प्रत्यक्ष भगवंत आहेत, पण संत सत्पुरुषसुद्धा जेव्हा अशा तीर्थांच्या भेटी घेतात तेव्हा खरोखर असं वाटतं की त्या तीर्थांमध्ये ती शक्ती असतेच, पण संत सत्पुरुषांच्या भेटीनं, भगवंतांच्या भेटीनं इथं त्या शक्तीमध्ये वाढ होते, त्यातल्या शुद्धीमध्ये वाढ होते. ती नसते असं नाही, पण खरोखर असं मनापासून वाटतं की खरोखर संत सत्पुरुष तर जेव्हा एखाद्या तीर्थस्थानी भेट देतात तेव्हा त्या जागेच्या स्वाभाविक
शक्तीमध्ये, त्या व्हायब्रेशन्समध्ये त्यांच्या प्रेझेन्सनी वाढ होते. ती अजून जास्त शुद्ध किंवा आमच्यासारखे प्रापंचिक कामना बाळगून आलेल्या लोकांमुळे तिथल्या हवेमध्ये जो एक प्रकारचा कामनेचा वारा पसरलेला असतो, तो वारा ह्या संत सत्पुरुषांच्या आणि भगवंतांच्या पावन पदस्पर्शानं नाहीसा होतो. त्यामुळे हे संत सत्पुरुष तीर्थस्थानी भेट देत असतात. जे रामरूप झाले त्यांना कुठं जाण्याची जरूर आहे का? पण आमच्यासाठी त्या स्थानाची महती वाढवण्यासाठी ते जात असतात. तशा रीतीनंच इथं वाटतं की प्रभू प्रयागाचं दर्शन घेत आहेत म्हटलं. इथे प्रयाग राजाने प्रभूंचं दर्शन घेतलं असं म्हणावं लागेल, नाही का? आणि आता इथे आम्हाला तुलसीदास प्रयाग क्षेत्राचं वर्णन करतायत. म्हणाले, सचिव सत्य श्रद्धा प्रिय नारी, माधव सरी समी तुहितकारी, चारी पदार्थ भरा भंडारू, पुण्य प्रदेश देश अतिचारू, क्षेत्रु अगम गढू गाढ सुहावा, सपने हु नहीं प्रतिपच्छिन्न पावा, सेन सकल तीरथ बरबीरा, कलुष अनीक दल नर नधीरा, संगमु सिंहासनु सुठी सोहा, छत्रु अखय बटु मुनि मनु मोहा, चवर जमुनरु गंग तरंगा, देखी हो ही दुख दारिद भंगा, सेवहि सुकृति साधु सुचि, पावहि सब मन कामा, बंदी वेद पुराण गण, कहहि बिमल गुण ग्रामा, को कही सकई प्रयाग प्रभाऊ, कलुष पुंज कुंजर मृगराऊ, असतीरथ पति देखी सुहावा, सुख सागर रघुबर सुख पावा, कही सिय लख नहीं सखहि सुनाई, श्रीमुख तीरथ राज बड़ाई, करी प्रणाम देखत बन बागा, कहत महात्म अति अनुरागा, एहि विधि आई बिलो की बेनी, सुमिरत सकल सुमंगल देनी, मुदित नहाई कीन्ही शिव सेवा, पूजी जथा विधि तीर्थ देवा. तुलसीदास म्हणतात, ह्या तीर्थराज प्रयागाचा मंत्री कोण आहे माहिती का? प्रयागराज म्हणतो ना, तसं ते रूपक घेतलंय की राजा आहे, तो तीर्थांमधला राजा आहे. आणि त्याचा मंत्री कोण आहे? तर सत्य हाच त्याचा मंत्री आहे. श्रद्धा ही त्याची प्रिय पत्नी आहे. वेणी माधवासारखे हितकारक मित्र आहेत. त्याचं भांडार धर्मादी 4 पदार्थांनी म्हणजेच धर्म अर्थ काम मोक्ष यांनी भरलेलं आहे. आणि पुण्यमय प्रांत हाच त्या प्रयागराजाचा देश आहे. अतिशय दुर्गम असं हे प्रयाग क्षेत्र मजबूत आणि सुंदर किल्ला आहे एक प्रकारे तो. आणि कसा किल्ला आहे तो? तर स्वप्नात सुद्धा पापरूपी शत्रू त्याला जिंकू शकत नाही. म्हणजे असा तो पुण्याचा किल्ला आहे, पुण्याचा दुर्गम असा गड आहे. कारण पुण्य मिळणं इतकं सहज नसतं म्हणून त्याला दुर्गम म्हटलंय. आणि पापरूपी शत्रू ज्याला जिंकू शकत नाही असा तो प्रयागराज आहे.
स्वाभाविक आहे नाही का, प्रत्यक्ष रामांनी भेट दिली आहे तिथे. त्यामुळे तुलसीदास पुढं म्हणतात, सगळी तीर्थ हेच त्याचं सैन्य आहे. आणि कसं आहे ते सैन्य, तर पापाची सेना चिरडून टाकणारं रणधीर असं ते सैन्य आहे बरं का. त्या राजाचं सिंहासनसुद्धा आहे प्रयागराजाचं. कोणतं ते सिंहासन, तर गंगा यमुना आणि आमची सरस्वती माता यांचा संगम जो त्या प्रयाग क्षेत्री आहे, हेच त्याचं सिंहासन आहे. सुशोभित असं सिंहासन आहे. अक्षय वट तिथला हेच छत्र आहे, जो मुनींच्या मनाला मोहित करून टाकतो. आपल्याला आठवत असेल तर सुरुवातीला जेव्हा भरद्वाज मुनी आणि याज्ञवल्क्यांमध्ये ही रामकथा सुरू झाली, त्यावेळेला ह्या प्रयाग क्षेत्रातल्या अक्षय वटाचा उल्लेख तुलसीदासांनी केला होता. आता त्याच कथेमध्ये इथे प्रत्यक्ष प्रभू श्रीराम त्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि पुढे तुलसीदास म्हणतात, मुनींच्या मनाला मोहून टाकणारा असा अक्षयवट आहे. गंगा आणि यमुना नदी संगमावरच्या ज्या लाटा आहेत त्याच श्याम आणि शुभ्र चामरं आहेत नाही का. यमुनेचं पाणी श्यामवर्ण आहे आणि गंगेचं शुभ्र आहे, आपल्याला माहीत असेल आणि आपण बघितलं असेल. आणि नसेल बघितलं तर यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे तो प्रयाग संगमाचा व्हिडिओ. इतका अप्रतिम, जिथं शुभ्र पाणी आणि श्यामवर्ण किंवा हिरवट पाणी हे स्पष्ट दिसतं जिथं तो संगम होतो. आणि तुलसीदास इथं आम्हाला सांगतात, ह्या संगमाच्या दर्शनमात्रे दुःख दारिद्र्य नष्ट होतं. पुण्यात्मे अत्यंत पवित्र शुद्ध असे साधू त्या संगमाची, त्या राजाची, प्रयागाची सेवा करतात. आणि त्याची सेवा केल्यानं त्या साधूंचं सर्व मनोरथ पूर्ण होतं. वेद आणि पुराणच त्या राजाचे भाट आहेत बरं का. म्हणजे वेद पुराणांमध्ये ह्या प्रयाग क्षेत्राचा महिमा अत्यंत सुंदर रीतीनं वर्णन केलेलं आहे, जे त्या निर्मल गुणांचं गायन करतात. आणि तुलसीदास पुढं म्हणतात, पापांच्या समूहाचे जे हत्ती असतात, म्हणजे एवढी मोठमोठी पापं जी असतात त्यांना मारण्यासाठी सिंहरूप असं ते प्रयाग क्षेत्र आहे. त्याचं महात्म्य कोण बरं वर्णन करू शकेल. आणि पुढं म्हणतात, अशा सुंदर तीर्थराज प्रयागाचं दर्शन घेऊन सुखसागर रघुबर सुख पावा. सुखसागर असलेल्या श्रीरामांना सुद्धा सुख झालं. तुलसीदासांचं वर्णनच फार गोड असतं नाही. आणि यावर जसं आपण म्हणतो की सोने पे सुहागा, तसं त्या क्षेत्री थांबून श्रीरामांनी स्वमुखानं सीतामातेला, लक्ष्मणाला आणि निषादराज गुहला तीर्थराज प्रयागाचा महिमा सांगितलाय. पुन्हा एकदा प्रणाम करून तिथलं वन बागा बघत अतिशय मोठ्या प्रेमानं त्याचं महात्म्य सांगत श्रीरामांनी येऊन त्रिवेणी संगमाचं दर्शन घेतलं. तुलसीदास म्हणतात, केवळ त्रिवेणीचं स्मरण केल्यानंच सर्व मंगलप्रद असं सर्व काही ती देते. त्या त्रिवेणीमध्ये स्नान करून श्रीरामांनी भगवान शिवशंभोंची पूजा केली आणि विधिपूर्वक तीर्थदेवतांचं, तीर्थदेवा सर्व तीर्थांचं तिथं पूजन केलं आहे बरं का. काय मोठी गोष्ट आहे पहा. आणि आता ह्या त्रिवेणी संगमाच्या दर्शनानंतर कुणाचं दर्शन करायला गेलेत प्रभू, तर तब प्रभु भरद्वाज पहियाए करत दंडवत मुनि उरलाए. मुनि मन मोदन कछु कही जाई ब्रह्मानंद रासी जनु पाई. त्या दर्शनानंतर प्रयाग क्षेत्रातून भरद्वाज ऋषींकडे तिथल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आलेले आहेत.
आता त्यांचं हे आपण सुरुवातीला जे म्हटलं ते ऋषीमुनींचं दर्शन, संत दर्शन, ह्याला सुरुवात झाली आहे पहा. करत दंडवत मुनी उरलाय. प्रभू श्रीरामांनी मुनीश्वर भारद्वाजांना तिथे दंडवत प्रणाम घातलाय आणि घालत असतानाच मुनींनी त्यांना उठून हृदयाशी धरलं. काय गोड प्रसंग आहे पहा. मुनींच्या मनाला झालेला आनंद अवर्णनीय होता म्हणतात तुलसीदास. जणू त्यांना ब्रह्मानंदाचं भांडार गवसलं असावं तशी त्यांची अवस्था होती. खरोखर संत दर्शन ह्यासारखं पुण्य नाही. संत दर्शन केवळ त्यांचा एक कटाक्ष पुरेसा असतो. अंतरंग शुद्ध व्हायला सुरुवात होण्यासाठी त्या कटाक्षावर नंतर आम्हाला काम करावं लागतं आणि त्या प्रेम कटाक्षावर पूर्ण विश्वास ठेवून ते जे सांगतात त्यानुसार जो चालतो त्याला त्या संताच्या अंतरंगातला आनंद गवसत असतो. इथं तर प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि ऋषी भरद्वाज यांची भेट आहे. पण काय गोड पहा, पुढे वर्णन आहे. दीधी असीस मुनीस उर अति आनंदु अस जानी लोचन गोचर सुकृत फल वनहु किये विधी आनी. प्रभू श्रीरामांना मुनीश्वर भरद्वाजांनी आशीर्वाद दिलाय. आहा, म्हणाले विधात्यानं सीता लक्ष्मणासह प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घडवलं ह्याचा आनंद कोण आहे? त्यांना वाटतंय जणू आपल्या संपूर्ण पुण्याचं फल त्यांच्या समोर विधात्यानं आणून उभं केलंय. अशा रीतीनं मुनीश्वर भरद्वाजांनी मानवी रूपामध्ये आहेत भगवंत ह्या विचारानं त्यांना आशीर्वाद दिला. इथे हा जो भाव आहे ना, सर्व संत महंतांच्या हृदयामध्ये विलसतो. त्यामध्ये आशीर्वाद कोण देतो आणि कोण घेतो ह्यामध्ये एक प्रकारे अभेद निर्माण होतो. अनेक ठिकाणी हे दिसून येतं. खूप संतांकडून ऐकलंय सुद्धा की मुख्यतः जेव्हा भगवंतांचं लहान रूपडं ह्या संत महंतांच्या अंतःकरणामध्ये त्याचा प्रकाश होतो, त्यावेळी सीताराम असोत, राधेश्याम असोत, त्यांना किशोर किशोरी समजून हे सर्व संत महंत आशीर्वाद देत असतात. त्यांचा जय हो, ते आनंदात असोत. ही जी त्वत् सुख सुखित्वम भावना आहे त्या भावनेतून तो दिलेला आशीर्वाद असतो. आणि भगवंतांना आणि भगवतीला या पलीकडे आनंद नसतो. त्यामुळे जे भागवतामध्ये विविध ग्रंथांमधून वर्णन आहे की भगवंत अशा भक्तांच्या मागे त्यांची चरणधूळ माझ्या शिरावर पडावी यासाठी चालत असतात. भगवंत आपल्या दासाचं दास्यत्व करायला लालसा असते त्यांच्या मनामध्ये की कधी मी ह्याचं दास्यत्व करू, कधी मी ह्याच्यासाठी काही करू. या भावनेमध्ये भगवंत अखंड असतात अशा दासांसाठी, अशा भक्तांसाठी. आणि असे दास आपल्या आराध्याला आशीर्वाद देतात. पुढे तुलसीदास म्हणतात, कुशल प्रश्न करी आसन दीन्हे पूजी प्रेम परिपूरण कीन्हे कंदमूल फल अंकुरनीके दिये आनी मुनी मनहु अमीके.
सिय लखन जन सहित सुहाए, अति रुचि राम मूल फल खाए। भये विगत श्रम राम सुखारे, भरद्वाज मृदु बचन उचारे। राम सीता लक्ष्मणांची ख्याली खुशाली विचारल्यावर मुनींनी त्यांना बसायला आसन दिलं. अतिशय प्रेमानं त्यांचं पूजन करून त्यांना संतुष्ट केलं. जणू अमृतमय असावीत अशी अतिशय चांगली कंदमुळं फळं आणून त्यांच्यासाठी दिलं. अतिशय प्रेमानं सीता लक्ष्मण निषादराज यांच्यासह श्रीरामांनी ती कंदमुळं आणि फळं आवडीनं खाल्ली. अति रुची राम मूल फल खाय. आणि थोडा थकवा दूर झाला आणि श्रीरामांना समाधान वाटलं, शांती वाटली, सुख वाटलं. भये बिगत श्रम राम सुखारे. आणि त्यानंतर भरद्वाज मुनी अतिशय गोड वाणीनं त्यांना म्हणतायत, आजु सुफल तपो तीर्थ त्यागो, आजु सुफल जप जोग विरागो, सफल सकल शुभ साधन साजो, राम तुम्हि अवलोकत आजो, लाभ अवधि सुख अवधि न दूजी, तुम्हारे दरस आस सब पूजी, अब करी कृपा देहु बर एहु, निज पद सरसिज सहज स्नेहु, करम बचन मन छाड़ी छलु, जब लगी जनु न तुम्हारा, तब लगी सुख सपने हु नहीं, किए कोटि उपचारा. भरद्वाज मुनी म्हणतायत, हे रामा, तुमचं दर्शन झालं. आज खऱ्या अर्थानं माझं तप, या तीर्थामध्ये राहणं, त्याग, जप, योग, वैराग्य सफल झालं. सर्व शुभ साधनं सुद्धा माझी सफल झाली. आज प्रभू दर्शन सोडलं तर लाभाची आणि सुखाची दुसरी काही परिसीमाच नाही. त्यामुळे तुमचं दर्शन झालं आणि माझ्या सर्व आशा आज पूर्ण झाल्या. आता तुमच्या चरणकमलांवर माझं मनापासून प्रेम जडावं एवढाच आशीर्वाद, एवढंच वरदान मला द्या. अब करी कृपा देहु बर एहू, निजपद सरसिज सहज सनेहू. आहा. आणि का मागतोय मी हे ते पुढं सांगतायत भरद्वाज. म्हणाले, जोपर्यंत काया वाचा मनानं कपट सोडून मनुष्य तुमचा दास होत नाही, तोपर्यंत कोट्यवधी उपाय केले, काहीही केलं तरी त्याला स्वप्नातही सुख मिळत नाही. फार 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 महत्त्वाचा दोहा आहे हा. करम बचन मन छाडी छलू, जब लगी जनुन तुम्हार, तब लगी सुख सपने हो नहीं, किए कोटि उपचार. केवळ चरणदास होऊन राहण्याची इच्छा केल्याशिवाय, काया वाचा मनानं प्रभूंना भावेल असा सरळपणा आल्याशिवाय, कोणत्याही कपट द्वंद्वाशिवाय जोपर्यंत आम्ही प्रभूचरणी शरण होत नाही, तोपर्यंत काहीही केलं तरी म्हटलंय. बरं, काय काय उल्लेख केलेत पहा इथे भरद्वाज मुनींनी. तप, तीर्थ सेवन म्हणजे तीर्थामध्ये राहणं, तीर्थाचा वास, कोणत्याही प्रकारचा त्याग म्हणजे ज्याला आम्ही स्पिरिच्युअल ऑस्टेरिटीज म्हणतो, उपास तापास करणं, किंवा ज्या काही गोष्टी आम्ही या देहाला थोडं दंडण देऊन देह बुद्धी कमी व्हावी यासाठी जे करतो ते,
जप म्हटलंय, योग म्हटलंय, वैराग्य म्हटलंय. ह्या सगळ्याचं फल काय आहे, कशासाठी करायचं, तर ते केवळ प्रभुचरणांचा दास होण्यासाठी. ते नाही तर काहीही करून स्वप्नामध्ये सुद्धा सुख मिळणार नाही म्हटलंय. तब लगी सुखू सपने हो नाही. आणि हे जेव्हा वचन भरद्वाज मुनींचं श्रीरामांनी ऐकलं तेव्हा सुनी मुनी बचन राम सकुचाने, भाव भगती आनंद अघाने, तब रघुबर मुनी सुजसु सुहावा, कोटि भांति कही सब ही सुनावा, सो बड़ सो सब गुण गन गेहू, जेहि मुनि तुम आदर देहू, मुनि रघुबीर परस पर नवही, बचन अगोचर सुख अनुभवही. भरद्वाज मुनींचं हे गोड मृदू बोलणं ऐकून की चरणांची सेवा मला द्या, भक्ती मला द्या, हे त्यांचं मागणं ऐकून भक्तिभावानं आनंदानं तृप्त झालेत भगवान श्रीराम. पण मानवी लीला सुरू आहे, त्यामुळे सुनी मुनी वचन राम सकुचाने, त्यांना संकोच झाला. किती अवघड आहे नाही. प्रत्यक्ष राम, पण इथे मी मनुष्य रूपामध्ये आहे, त्यामुळे मला ह्याबद्दल संकोच वाटतोय असं श्रीरामांना कुठेतरी वाटतंय. त्यामुळे तुलसीदास म्हणतात, त्यामुळे आपलं जे निजस्वरूप आहे, निज ऐश्वर्य जे आहे ते गुप्त ठेवून श्रीरामच आता भरद्वाज मुनींची कीर्ती सर्वांना विविध प्रकारांनी सांगतायत. काय गोड पहा. म्हणून म्हटलं ना, हा संबंध लक्षात येण्यासारखाच नाही आहे, सारखाच नाही आमच्या सारख्यांसाठी. भगवंत आणि त्यांचे भक्त हा जो संबंध आहे तो लक्षात येणं, यासाठी त्या स्थितीलाच पोहोचावं लागतं. तोपर्यंत हा संबंधच लक्षात येऊ शकत नाही, जोपर्यंत हृदयामध्ये दास्यभाव नाही. आणि खरोखर इथं भागवतामध्ये जसं वर्णन आहे, मगाशी जसं म्हटलं गेलं की दोघांच्या हृदयामध्ये तो दास्यभाव असतो. त्यामुळे एक प्रकारे दास्यभावाची स्पर्धा असते इथे. आणि त्यामुळे आता इथे श्रीराम सांगतायत की हे मुनीश्वर, ज्याला तुम्ही आदर देता तोच मोठा आणि गुणसंपन्न किंवा गुणांचं प्रत्यक्ष घर असा होतो. अशा रीतीनं तुलसीदास म्हणतायत, एकमेकांसमोर दोघे विनम्र होत होते आणि अनिर्वचनीय अशा सुखाचा अनुभव घेत होते. काय गोड पहा. खरोखर हे तेव्हाच शक्य होतं ज्यावेळी भक्ताच्या मनामध्ये भगवंत सोडून इतर सर्व भाव, इतर सर्व काही लोप पावतं. त्यावेळी तिथे फक्त भक्त आणि भगवंत हे दोघेच शिल्लक उरतात. हृदयामध्ये आणि बाहेर सबाह्य अभ्यंतरी जैसा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, अशी अवस्था भरद्वाज मुनींची इथे झाली आहे. आणि आता यानंतर हे सर्वजण इथे आलेत म्हटल्यावर अजून कोण कोण त्यांच्या भेटीला आलं आणि पुढे अजून कुणाच्या दर्शनाला भेटीला प्रभू गेले, ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.